पाखळ भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी उकळ पाखळ भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी अर भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अगं हो हळूहळू आपट जरा नशीब मिलीचं फुटलंय ना तुम्हाला नाही आपटू शकत मग ह्या कपड्याला तर आपटते ना जरा नीट आपट फाटली तर पैसे नाहीत घ्यायला परत तेच की हाय ते बी फाटून चाललंय माझं कर्मच फाटलंय तर काय करणार काय बोलायचं तुला काहीच बोलू नका मला हा घरच्यांना काही अक्कलच नव्हती फोटो दाखवला ना बाय बाय बाया काय गोरा घुमटा आहे म्हणून मी बी हा म्हणलं आणि लग्नात बघितलं बेशुद्ध पडायचंच बाकी होते मी बेशुद्ध पडायचं मग असं काय चालतं ग माझ्या तोंडाला असलं काळ कुठल्याला तोंड सगळ्या मैत्रिणी हसत होत्या ए काळ बिळ नको म्हणू हा आपल्याला डोकं फिरतय ही काळ तोंड तुझ्यामुळे झालंय हा अगं जशी तू आली अगोदर मी काय काय खायचो ग पनीर खा हे खा ते खा माझी लय मजा होती मग आता काय फॅक्टरी बंद झाली माहिती तुमच्या अगं जवळ यावं पनीरची? दमून आलं तू म्हणती खारं वांग कधी आलो की असलं वांग कधी आलं की पातळ वांग हे वांग्याने तर मी काळा पडायला लागलो हा, वांग्याने काळ नाही पडलं मग? अहो, तुमचं तोंड बघू बघू मला सगळं वांगच दिसत समोर कुठली भाज्या नाही गेलं तरी वांगच दिसत नवरा असला वांग्यासारखा मग वांगच करणार ना मी बस बस घे बस धुवून. बस बस साबण जाईल संपून काम साबण आणाय पैसे नाहीत तेच सांगते ना कामधंद्याची अक्कल नाही कमवायची अक्कल नाही बायकोला सुख द्यायची अक्कल नाही हा नुसते बेडे 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 गिरणीचा पट्टा एकदा चालू केला की अख्खे दळणं संपेपर्यंत पट्टा बाबाचा बंद होतच नाही अगं तू जरा दम तुला सगळं देतो साबण सूक साड्या बिड्या तू काय घाबरूच नको हा देताय देताय दिलं कवा वर गेल्यावर वर नाही उरक मला दम नाही मला जायचंय बाहेर हा लय काम आहेत तुमची लय काम घेतल्यात ना तुझ्यासाठी यावं लागलं मला चल उरक चल उरक घे धुवून तेवढी साडीन चल धुवू लागा की मग जरा बडबड मला करायला लाव कशी दे ना जमती? तू अख्ख्या गावात माझं नाव ना नाव जाईल ना अयो नाव हाय वय हा नाव हाय वय अगं होय बाया. सगळे मला सखाजीराव म्हणते सखाजीराव ही तूच म्हणती मला फक्त सख्या तोंडाव म्हणत असत्याल माग काय काय म्हणतात ना तुम्हाला काय माहितीये मागचं नको हा? काढू. मागचं चल. नको काढू चल पहिल्यांदा उरक काय भूक लागली काय लगेच आता 2 भाकरी खाऊन आलते ना बर बाबा उरक बाबा तू काय म्हणते उरक नुसतं ताप दिलाय मला सुखानी का गप गप समोर का तर लय मार खाचा ना अहो काय असला नवरा आहे नशिबाला मावशी काय सांगायचंय काम धंदा करत नाही नुसतं बायकोला त्रास देत बसतो बघा घ्यायचं ऐकून आणि असं पायतीव येऊन बसतो धुणं धुवायला बसले तरी मग काय ते पिऊन तिकडं बसतो साबण ना साबण संपून जाईल मी जर नसल तर जातोय संपून देऊन दमले वय मला लय मी चाललाय माझ्या पैशानी अगं जरा अशी चल चिखल खांद्या घेता का मला खाली बघा काटे तेवढंच राहिलंय कसलं ऊन आहे नको नको केलं या उन्हाने मला तुझ्या आईला ह्यो कोण आहे रे बाई पायी फार लाज लज्जा सोडली आता उघडं वांघोळ करायला लागली ती माणसं कोण आहे हे असलं घोबाड आईला हे आपल्या गावातलाच प्राणी दिसतोय बर का थांबा बरं जरा मला बघू दे अहो हे तुमचा मित्र तुक्या तुक्या आहे तुक्या गावभर बोंबल भेक्या तुझा ह्यो तू काय ना लय डेंजर प्राणी तुझा मी बघतो तुम्ही काही वेळ नका त्याच्या संग आजी मारत मारत बसू. तू जा काही पहिले सांगते तू लवकर या पहिले घरी. तू जा मी बघतो त्याच्याकडे ए तू क्या अरे इकडे ये काय रे सख्या काय रे सख्या तुला काही लाज लज्जा शरम आबरू आहे का नाही लाज लज्जा शरम अब्रू काय काय ह्या रस्त्यानी लोकांच्या आया बाया जात्यात आणि तू खुशाल इथं आंघोळीला बसलाय उघडा नागडा
अरे खुशाल आंघोळीला इथं बसलाय नागरा उघडा म्हणतो. अरे ग्रामपंचायतीने तो शावर कशासाठी बसवलाय? शावर कशाला बसवलाय? पाणीपट्टी भरतो का? अरे पाणीपट्टी सोडून दे, त्या शावर खाली आंघोळ करायला किती झाक वाटतंय. अरे जग वाटतंय, पण आज जरा तुला फेस करायला लागला रे साबणाचा. अरे पोरगी बघा जायचंय, पोरगी. आईला पोरगी? अरे भारी मजाच आहे राव. मग अमुक कस काय रे? सदा ऐक ना, हा मला जरा घासतो का रे? तुला वय म्हणजे घासतो ना मी जरा उजळल, म्हणजे पोरगी मला नापास नाही करणार. आलं चल की तुला असा घासतो ना चांगला दगडाने, तू असा गोरा पण दिसला पाहिजे ना. हे तुला 5 मिनिटांनी पोरीने पास केला पाहिजे. हा इचल ना सदा, चल चल चल. ना 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 ना. तू काय डोक्यात घालतो का? चपटा नगर की चपटा चपटा. नीट बस नीट बस. हायला तू क्या तू किती दिवसातून आंघोळ करतो रे? रोज आंघोळ करतो आणि तो वास कशाला येतोय मग? हा तिच्या आईला साबणाचा म्हणजे चांगला वास येतोय की लागा? कसं वाटतंय आता बघ कसा गोरा निघतोय. मला असं उजळव ना, इतकं भारी उजळव, पोरगी असं झाली पाहिजे. अरे गेला ना तुला लगेच पसंत करत्याल, इतका गोरा करतो. हा? आईला जमतोय वाटतं यावरती तुझं. जमणारच, तुझा कर्तव्य आहे. काय बाई माणूस आहे हा. पर दुपार झाली तरी पत्त्या नाही. इथं भूक लागली मला. बसला त्याला घाशीत. कातडी काढाव नाही म्हणजे झालं. आला सगळी काम करते तू वेळेवर, बरोबर ना? आले दिवा लावून. अगं दिवा लावून नाही, असा तू केला घासून घासून गोरा केलाय. अगं होते त्याचं भलं तर होऊ दे की. आपली सवय तुला माहिती ना, लोकांच्या भल्यासाठी काय पण. इथं बायको उपाशी मिली तरी चालत. किती वाजले? हा जेवायचं नाही का? अगं जेवायचंय, पण माझ्या मागं पण काम असतंय ना. बाई अख्ख्या गावची कामं तुमच्याच हातात दिल्यात. अगं करावं लागते त्याला काय. सरपंचच लागून गेलेत ना तुम्ही गावचे. अगं सरपंच नसलं म्हणून काय झालं, पण माझ्या मागं लय काम आहेत माहितीये का तुला? माहिती की एक काम लय भारी जमत. काय? बोल बच्चन करायचं. बरं ऐक ना ग, माझ्या डोक्यात आहे ना आता एक नवीन आयडिया यायला लागली. झालं बाया, म्हणजे अजून एक कुटाणा माया नशिबाला. अगं कुठाने नाही, असली आयडिया भारी आहे ना. आपण काय करायचं माहिती का, एक कंपनी टाकतो. कंपनी घ्या आता. अजून काहीतरी कुटाणा करून मला अजून लावा कामाला. अगं कंपनी मध्ये लय कुटाणा नाही, त्यात काय बनणार नाही ना, माणसं पाहिजेत ना, काय नाही. फक्त आपली कंपनी, ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे ह्यांना द्यायचे, ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे ह्यांना द्यायचे, आणि त्या मधल्या पैसे जे भेटतात ना व्याजाचे, त्याचे आपलं आयुष्यभर मस्त मजा करायची. छान. हा लय स्वप्न भारी रंगवत ग माझा नवरा. आपल्या पापांनी ठेवलं बाई. असं असं असतंय बाई. ह्याचे पैसे घ्यायचे कोण फुकाड बसले. 10 रुपये तरी कोण देते का बघा बरं. जाऊन जरा गावात फिरका मारा. 10 रुपयाचं सोड, तू कुठल्या जमान्यात आहे तुला सांगतो, मग तुला पण पटल. होईल खरं? होईल. तू फक्त माझं ऐक, सगळं काय बरोबर होईल बघ. हा होय ना. आता तुला मालकीनीच करतो का कंपनीची. हे तुझ्या हाताखाली माणूस मॅनेजर, तू फक्त मी सांगाल तसं ऐकायचं. आणि काय ग, ह्यो बघ, ह्यो आता आपला मालक पाटील आणि ह्यो चेअरमन, ह्यांना काय पैशाची कमी आहे का? ह्यांचा तरी कुठे लय कष्टाचा पैसा आहे. ह्यांना असंच पाहिजे. भिंतीला बी कान असते बाहेर. अगं असू दे असू दे, आपल्याला असंच कानोकानी सगळ्यांना पसरवायचंय. कानात सांगितले ना आता. ह्या दोघांना जेव्हा समजेल ना की पैसा डबल होतोय, बघ कशी उड्या मारते त्यात. आणि बाकीचे गावातले आहेच की, हा भारी आहे. डबल पैसे भारी मांडले idea सगळं. सुचली. चला आता कंपनीची मालकीण. हो मालक, अहो मालक मालक. काय काय झालं? काय कोण मारायला लागले काय तुझ्या? अहो तुम्ही काय करता इकडे? मी बघत होतो तू घास कसा कापतोय का नाही. अहो घास कापू नाही तर काय करू ते सोडा. तुम्हाला काय माहितीये का नाही? काय काय अहो इकडे अख्ख्या गावात काय चाललंय? काय चाललंय काय? अहो लोक 2चं 4, 4चं 8, 8चं 16 करायला लागलेत. आणि तुम्ही बसलाय नुसतं राहणारच. म्हणजे मला काही समजलं नाही. अरे सगळं तुम्हाला समजावून सांगावं लागतं. इसकटून सांग. इसकटून सांगतो. सांग. काहीतरी एक लय मोठी कंपनी आली बर. आणि त्यात पैसे गुंतवा लागतात. हा. अहो तो पाटील नाही का आपला
जयसिंगराव हा. आणि दुसरा चेअरमन. बर ही दोघांचा काय प्लॅन चालला की पैसे गुतवायच्यात. हा. पैसे असं गुतवायच्यात त्यांनी 2-2 लाख रुपये गुतवायला लागल्यात. असं आणि त्याला 2 लाखात 4 लाख भेटणार आहेत. असं हा मग अरे ते 2 लाख भेटतात ना मी 4 लाख टाकतो. हा 4 लाख टाका. चांगले 4चं 8 होतील. बस. मग तुमच्याकडे जास्त पैसे येईल. हा. मग त्या पैशात तुम्ही मजा करा. पण माझा फायदा फायदा हा. 4चा 8 झाला हाच फायदा की. असा आहे. मग बसल्या अरे वा. बसल्या चला. मस्त सांगितलंस की. हा, चल 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 चला चला चल. हा, हा. हा. लय भारी स्कीम आली काय क्या मंगू ऐक लय मोठी स्कीम आहे हा? ते साकेने सांगितली आपण या छोट्या गाण्याने चुरून ऐकली कसे आपला मालक आहे ना आपला मालक तू काय करतोय साक्या त्याने मोठ्या मोठ्या लोकांना सांगतोय हा बरं आपण काय केलंय मंगू आपल्या ह्या छोट्या कानाने मोठी गोष्ट ऐकली काय करेल तू मोठ्या मोठ्या लोक तू त्याच्या मालकाला मोठा करेल आपण मालक बसला का तसा हा भिकारी असं करेल तू आपण पण करणार तसं नाही करायचं मग ऐकून घे या स्कीम आहे ना साक्याने जी स्कीम आणलेली ती आहे ना आपल्या मालकाला सांगू आपल्या मालकाला पैसा गुंतवायला अरे मालक तू कसं करेल पैसा नाही म्हणलं भीक मागल ना माझ्याकडे पैसा नाही मी कुठं कुठं दे ग माई असं करेल हा ते खरं झाले पण आपण मालकाला पैसा गुंतवायला व्हायचा 1 लाखाचे 2 लाख 2 लाखाचे 4 लाख 1 करोडचे 2 करोड असं करायला हा कर पण ही मालक किती वळा ना लई वळेल तू नाही तर मालक सांगताची भिका मागत करल सख्या काय करल त्याच्या मालकाला मोठा करू आपला मालक बेखायला लागेल काय मग तू असं करू आपण त्याला आहे ना जाऊन ही गोष्ट सांगू मालकाला पैसा गोटायला लावला की मालक मोठा झाला की आपण मोठं चला ही स्कीम कुठे आपल्या टिंग टिंगा करता टिंग टिंगा हॅलो नमस्कार नमस्कार. अहो काय माहिती का आमच्या रानात 4 शेणखताच्या गाड्या टाकून द्या. हा अहो ऐका ना माझं पैसा भरपूर आहे हो पण दिवशी वाटत नाही. कांदा जळतोय माझा कांदा. अहो द्या की टाकून. हा माझा विश्वास नाही आईच्या. अहो देतो मी पैसा काय माहिती का पैसा गुंतून पडला इकडे तिकडं. देणार म्हणजे देणार. हा काय शाईला थुकला की माझ्यावरती. हा पण मी म्हणतो माझा कांदा सोडून जळून द्यायचा का नोटा सोडून द्यायच्या. आणि हे चंगू मंगू कुठे गेलं तर पडायला ह्यांच्या तोंडात शेण घातलं पाहिजे काहीतरी विचारा पाहिजे. तुमच्या नाचा मला की नाचतोय काय पण आधी नाचा अशी भारी गोष्ट आहे. अरे कुठली गोष्ट काय अरे बस की आजीव घ्या ना का नाचून नाचून. लय भारी लय भारी लय भारी काय 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 मालक हा. आता लय नाचलोय बर. लय आनंद झालाय बर. गोष्ट लय भारी तशी आम्ही तर लय खुश आहे चंगू बघू तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पण लय खुश होता. तर काय थांबा मग सांगायची का हा मालक हा. आम्ही हे बारक्या कानाने ऐकलं. उय, थू. काय मालक काय अहो तू साख्या आहे ना साख्या हा आमच्या या छोट्या कानाने ऐकली हा? गोष्ट हो त्याने अशी स्कीम आणली ना काय एकदा खूप पैसा लावला हा? डबल होत मोठ्या लोकांना हा. आम्ही ह्या छोट्या कानाने ऐकलं म्हणून अरे पण चंदू मग माझ्याकडे कुठे रे पैसा माझ्याकडे पैसा कुठे रे रुपये नाही पैसा नाही रुपये मालक लागले भिकारे वाले दे ग माय दे ग माय एवढं पैसे नाही
अहो थांबा जरा मालक. काय देते का पाहिजे का? हा भिकारी करत नाचायला लागला नाही दे ग मग. अहो तू काळा पैसा कुजला ना त्या बाळात. आपल्याला डबल श्रीमंत व्हायचंय. डबल करायचं डबल करायचं. हा, म्हणजे कसं 1 लाख लावलं की 2 लाख, 2 लाख लावलं की 4 लाख असं पैसा मिळणार आहे. पण तो साके आहे ना त्याच्या मालकालाच मोठा करू. आणि असलं का तसं? हा नाही आपल्याला पण श्रीमंत व्हायचंय. मग म्हणून म्हणलं, साकेच्या मालकापेक्षा आपण श्रीमंत व्हायचं. डबल तुम्ही आता काय करा पैसा गुतवा हा. त्या म्हणजे स्कीम मध्ये बर. डबल होणार. म्हणजे तुम्ही आम्ही मोठं तर तुम्ही मोठं. नाही तसं नाही. तुम्ही मोठं तर आम्ही मोठं. तुम्ही श्रीमंत आम्ही श्रीमंत. तुम्ही 2 लाख गुतवलं की आम्हाला 4 लाख. चला चला टांग टिंग टिंग 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 टांग टिंग टिंग. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. लाखाचे केले 12,000 घराला नाही हो एकही दार. काय सांगतो? लाखाचे केले 12,000 घराला नाही हो एकही दार. लाडी गोडी करून आणतोय धरून, लाडी गोडी करून आणतोय धरून सासरची बैल जोडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. 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 ये हे तोंड बंद कर. तोंड बंद कर. कोण तुम्ही? मोठ्या कंपनीच्या मॅडम आहेत या. मोठी कंपनी? पैसा डबल. तुझ्याला पैसा डबल? अरे ही कंपनी तर आपलीच की. अरे तू माझी बायको काशी. अरे कसली बारी दिसते रात तू. तू दररोज ते मला खवळू 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 तुझं तोंड सुद्धा बघूशी वाटत नाही मला. आज मात्र आंघोळ केल्यासारखी आल्या स्वच्छ स्वच्छ. बरं ऐका, तुम्ही काय बाकीचं करू नका. मी सगळी पट्टी पडून आलोय. सगळ्यांना बातम्या सांगितल्यात. मॅनेजर साहेब तुम्ही ऐकून घ्या आणि तू पण ग जास्त काय बोलायचा प्रयत्न करू नको. कसं आहे ते आवाजावरून ओळखतील ना हिला. तुम्ही शिकवलंय ना मला. हा येस नो येस. अरे वा येस एवढंच बोलायचं. बाकीचं सगळं मी आणि मॅनेजर साहेब बघून घेतो. तू फक्त हुकार द्यायचा, बाकीचं काय करायचं नाही. येतेलच बघ ते आता. हा म्हणायचं नाही. जेवढी जास्त ताणतो मी सगळा व्यवहार ताणतो. तू फक्त बसून घे आराम कर. मॅनेजर साहेब तुम्ही पण थांबाव. तो आला 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 एक. पटकन मॅडम त्या खालच्या आळीचा सावकार आहे ना, त्यांनी 5 लाख दिलेत. 5 लाख. त्याचं डबल करून द्यायचं 10 लाख. मॅनेजर लिहून घ्या. 5 लाखाचं 10 लाख. आला. डबल कर. डबल डबल. तुला कोणी सांगितलं डबल? शंभू मंगू अख्ख्या गावात बोंब झालेली. एकाचा 2 करतात आणि 2चा 4 करतात. डबल करतो. तुमच्या अगोदर एकाने 5 लाख दिलेत आणि 5 लाख 2 लाख 2 करोड. तुझ्या आईला 2 करोड. मॅडम ओके ओके घ्या. हो मॅडम घ्या म्हणतात. घ्या घ्या एंट्री करा यांची. नाव लिहा व्यवस्थित. नाव लिहा व्यवस्थित. नाव लिहून घ्या. हा मॅनेज साहेब मग कधी येऊ? 4 करोड घ्यायला वाट बघा. मॅडम 4 करोड मिळणार का? मॅडम कॅन्सल करायचं. सगळ्या नका रे. ऐक ना. राहू द्या राहू द्या राहू द्या. चांगला माणूस आहे राहू द्या. त्याने हे काय लय चांगल्या पुण्याचं नव्हतं कमावलेलं. राहू द्या. आयुष्यभराची हो आयुष्यभराची काम आहे. चला निघा. ओके मॅडम
येतो मग. हा हा या 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 बाय. मॅडम रागवतील. चला चला नीट जा माग बघू नका आणि कुणाला सांगू नका. अहो सांगू द्या हो. सांगा अजून सांगा. आईला 2 करोड आणून दिलं. यांच्याकडे किती पैसा असेल. आता बघाच तुम्ही गमत. असा अख्ख्या गावातला किती काळा पैसा आपल्याकडे येतोय. लॉटरीच लागली आपली. पाटील भंगार तुला पत्रा वाटार भंगार. अरे चाल तुला पण पोत्यात घेऊन जाईल. भिकार चोटकुटला. चाल चाल तुला पत्रा भंगार. अरे साख्या अरे धर की येत आम्ही बघर नाही घेतली मॅडम. तुम्ही काय लाज वाटते का? अरे काय भंगार आहे का? काय अरे 4 आहे 4. 4 हे 5 दिले त्याच्या अगोदर त्या मोठ्या दुसऱ्या मालकानी 2 करोड दिल्यात. हे काय आणले असले चेअरमन हो अरे तो भिकारी त्यांनी 2 करोड दिले. हो मी 4 करोड आणले. 4 करोड गुणीच भरून आणली की यांनी. हा मग होती नव्हती तेवढी संपत्ती आणली गोळा करून. लोकांची लुंडाळलेली म्हणजे लोकांची कष्टाची. ऊस वगैरे विकून आणलेली ती. हो. मॅडम ह्यांची घ्यायची का? नो. काय काय मॅडम घ्यायची? नाही. यार काय असं म्हणतो? मॅडम नाही म्हणतात जा माघार घेऊन. अरे 4 करोड आहे. मॅडम 4 करोड आहे. हा 5. अहो 5 तरी या मॅडम म्हणतात. 4 नि होणार नाही. अरे 5च आहे. तुला 4 सांगतोय मी. मॅडम 5 वाटतं. 5 करोड. काउंटिंग. हा काउंटिंग मॅडम करून घ्या. हो बस हा तेवढा आपला अरे नको खाली बसा. जायचंय गाळ फटकान खाली बसा. नको बसायचं म्हणजे लय आवड काम आहे. उभा राहूनच बरं. पाटील कोण पण ओळखतात आपल्याला. भाई मॅडम सांभाळून घ्या. सख्या माझा वशिला लाव. काय वशिला लाव तू. 5 ते 10 मिळाले पाहिजे मला. मिळतील तुम्हाला. तुम्ही निघा. मॅडम, नक्की ना. येऊ का? या येतो. निघा माग काय बघू नका. निघा तुम्ही. काळ तोंड करा. बरं ऐका आता. हे इथं ठेवणं योग्य नाही. नाही ना बाबा. पहिलं याला हलवा. नाही तर इन्कम टॅक्स वाल्याला आले ना लागल आपल्याला बांबू. आणि होय रे मला कधी वाटलंच नाही यांच्याकडे एवढा पैसा असेल म्हणून. अख्ख्या गावाला लुबाडलं यांनी. हम्म. काळा पैसा आहे. बरोबर बाहेर काढला. बर पहिलं चेक करा नक्की पैसे आणल्यात का. हाय ना. हा मग कोरा बंडल सगळं तसलंच आहे. हा सगळं तसलंच आहे. हा गायब करायचं. गायब करायचं आपण पटकनी. शाळेला ह्यांनी आता तर नाही ना कोण येणार अजून. आता कशाचं कोण येतंय. नाही ना. शाळेला हे कोण आला कडे. ए, तू क्या आलाय. लावा. अयो सख्या एवढे पैसे नवीन बिझनेस खोललेला दिसतोय. त्या काय मॅडम इतके नाहीत. बाहेरून आलेत. बाहेरून मोठी कंपनी आहे त्यांची. अरे मग सख्या मला बी काम बघ ना एखादं चांगलं. अरे काम तुझ्यासाठी मला लय तुझ्या मनात चांगलं माझ्या. हा त्यासाठी तुला ना आता आम्ही काय करणार माहिती का? मॅडमच्या कंपनीचा सीओ करणार. सीओ हा आणि यातला पैसा पण घेऊन जा तुला अर्धा निम्मा. धन्यवाद मॅडम तुमचे खूप उपकार झाले. असं दे रे तू क्या. धन्यवाद कशाला करतोय. अगं काशी तू. ए काशी वहिनी म्हण. काशी वहिनी तुम्ही. हे उखाळ्या पाखळ्या भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी. उखाळ्या पाखळ्या भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी. अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी.